मॅच आहे त्याला माहिती आहे ही ओव्हर ही मॅच खेळणं गरजेचं आहे कारण सुरुवात कशी असू द्या शेवट गोड करणं गरजेचं आहे. हा पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा फसवला होता परंतु इथे मात्र यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून जातो एका धावेसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात आणि या डिक्लेअरच्या धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा झाला. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक 3 चेंडू झालेत लाजवाब गोलंदाजी हरीश कोळेकर. पुढचा चेंडू हा चेंडू इथे मात्र शॉर्ट आर्म पुलचा हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा ते झोन डिक्लेअरचा झोन आहे. धावा मिळतील 2 आणि नक्कीच धावफलकावर 2 धावा जोडून धावफलक 3 या आकड्यावर जाऊन पोहोचतंय. पंच नक्कीच शहानिशा करतायत एकमेकांसोबत थोडस सल्ला मसलगत करतायत त्याच्यानंतर डिसिजन दिला 1 धाव. येस डिक्लेअरच्या स्वरूपातील 1 धाव आली आहे. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचती आहे. येस पंच 1 धाव आहे. ओके 1 धाव. राईट आर्म ओ द विकेटने पुन्हा एकदा हरीश हिंदवी एक्सप्रेस बघायला मिळते. या वेळेला उडवला स्लॉट मधल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त एफर्ट चांगला राहिला आहे. नक्कीच शहानिशा केली जाईल तिथं लाजवाब एफर्ट्स बघायला मिळाले आहेत 100% डेडिकेशन सुद्धा बघितलेत. रमेश कोळेकर कॉर्नरच्या दिशेने बघायला मिळालाय आणि प्रेक्षकांच्या दरबारात गेलाय हा कौल प्रेक्षकांनी दिलाय षटकार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा हरीश कोळेकर. हा चेंडू आडव्या बाट्याने खेळायचा होता वेगवान चेंडू मात्र शरीराचा वेध घेतलाय आणि इथं मात्र फलंदाज थोडासा फसला गेलाय. निर्धाव चेंडू 1 तेरी तो 1 मेरी षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक सुद्धा हरीशनं शेवटच्या चेंडूवर केलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे बिनबाद धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 8 धावा लागल्या गेल्यात. लकी ड्रॉ साठी कुपन वाटायची चालू झालेली आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल आपलं नाव त्या चिठ्ठीवर लिहा वार्डाचं नाव सुद्धा लिहा आपला मोबाईल नंबर सुद्धा लिहा. जी लकी चिठ्ठी उचलली जाईल तिला मात्र नक्कीच बक्षीस मिळेल. प्रेक्षकांसाठी सुद्धा या क्रिकेटच्या पंढरीत आपण बघतोय बक्षिसांची परभणी लावली आहे. विनायक शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय. आता 30 यार्ड सर्कल क्लिअर केले जाईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघितलं तर आता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण आपल्याला बघायला मिळतोय. त्वरा करायचंय जरा पटपट मॅच आपल्याला संपवायची आजचा शेवटचा दिवस आहे. विनायक शिंदे यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. संदीप मोंडे दादा आज मात्र प्रत्येक प्लेयरचा आत्मविश्वास कसा वाढायचा यासाठी मात्र धडपड करतायत. विनायक शिंदे साठी सुद्धा कॅश प्राइज प्रत्येक विकेट साठी मात्र इतर कॅश प्राइज आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक पॉवर प्लेचा खुला करण्यात आला. या वेळेला जर बघितला लेग स्टंप मिस करून जाणारा हा चेंडू इथं अपील तर जोरदार केली आहे परंतु ही अपील फक्त वाईड बॉल वाचवण्याची आहे परंतु पंच तटस्थ आहेत. पंचांनी अगदी हेरलं ही सगळी अपील आणि वाईड बॉल दिलाय. अवांतर धावसंख्येत 1 ने भर. सौरभ आणि अर्जुन मैदानाच्या आतमध्ये अर्जुन पहिला चेंडू खेळण्यासाठी अर्जुन मात्र आता तब्बल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथपर्यंत येऊन पोहोचलाय. राईट आर्म ओ द विकेटने पुन्हा एकदा विनायक खोलवा टप्प्याचा आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे मिड विकेटला त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन थांबतोय. बापू आपल्याला बघायला मिळत आहेत. तुकाराम या संघाचे संघ मालक थोडासा दिलासा देत आहेत विनायकला कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या एका दिलासानं त्यांच्या गोलंदाजांना भरपूर प्रोत्साहन मिळेल. यासाठी दिलेली ही शाबासकीची थाप. सौरभ ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय खूप साऱ्या अपेक्षा आहेत सौरभवर. हा पुढचा चेंडू
खोलवा टप्प्याचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, रनआउट साठी संधी झाली, स्वतः पडलाय, थ्रो तरी नक्की केलाय, परंतु ही थ्रो करायची गरज होती का? धावून घेतलेली एक धाव आणि डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव, आल्या 2 धावा. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत हरीश कोळेकर धडपड करतोय, झगडतोय आज, आणि कालच्या दिवसात बघितला तर फॉर्मशी झगड साधताना सुद्धा बघायला मिळाला. बरेच प्लेयर इथं, मात्र अनेक प्लेयर आज आपल्याला कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात नवीन बघायला मिळालेत, ज्यांनी मात्र सगळ्यांना अगदी सरप्राईज केलंय. ते सगळे इथं लाजवाब बॅटिंग आणि लाजवाब गोलंदाजी करतायत. अशा स्थितीमध्ये विनायक, एक लेजंड खेळाडू, महादेवी स्पोर्ट्स कुसरुंड या संघाकडून अनेक वर्ष ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून या गावाची सेवा केली आहे, तो मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतोय. हाई चेंडू स्लोवर वन टाकला होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत, पुन्हा एकदा अगदी मेहुणा स्टाईल मध्ये दर्शवतायत. हा वाईट बॉल आहे, वाईट बॉल न धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकतीय, जाऊन पोचतीय. 13 धावा. रटम ओ द विकेटने विनायक शिंदे, समोर अर्जुन आहे, अगदी जिवलग मित्र. याही वेळेला पाही टाकून टाकण्याचा प्रयत्न, इथे जर बघितलं तर लाजवाब चेंडू लेग स्टंप वरून अगदी मात्र हा चेंडू निघून जातोय. काय गोलंदाजी केली जाते, पायावर येणाऱ्या चेंडूला अर्जुनला वाटलं की हा चेंडू थोडासा बाहेर जाईल, परंतु चेंडू पडल्यानंतर हलकासा आत आला आणि लाजवाब गोलंदाजीचा नमुना सादर झाला विनायकच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट, इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. हेच तर बघायचं असतं या क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला एका गावामध्ये अशा प्रकारची लीग चालू असते, त्या वेळेला अशा प्रकारची चित्र आपल्याला बघायला मिळतातच, कारण हे एकमेकासोबतचे खेळणारे सर्व प्लेयर एकमेकाच्या विरोधात खेळत असतात, आणि ज्या वेळेला विरोधात खेळत असतात त्या वेळेला आपल्याला आपले कमजोर पॉइंट्स आणि स्ट्रॉंग पॉइंट माहित असतात. आणि इथं मात्र अर्जुनची अगदी कमजोर कडी दाबून धरली आहे. अडवा बॅटने उचलला, क्षेत्ररक्षक नक्की आहे, रमेश कोळेकर चेंडू खाली डाय तर मारली, परंतु झेल सुटला, झेल ड्रॉप झाला. गरज होती का त्या डायवची, याच्यावर चर्चा करावी लागेल, कारण ग्राउंड कव्हर केलं होतं, चेंडू पर्यंत पोहोचला होता, त्याच्यानंतर अगदी अजय कुंभार स्टाईल मध्ये झेल संपादित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचा सुद्धा अजय कुंभारच झाला. जेवायचं कोण बाकी असेल तर जेवण्यासाठी जायचंय. या वेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत विकास दादा, त्यांच्याकडून थोडीशी चुकी, एक धाव कंप्लीट आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात, परंतु इथे मात्र चांगलं बॅकअप येतोय, वेळेवर बॅकअप, एकाच धावेवर समाधानी. षटक संपतंय, षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन बसते. 16 धावा, 2 षटक संपतायत, 16 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळतायत. सलामीवीरची ही दोनही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजून उभ्या आहेत. 16 धावा, 12 चेंडूंचा खेळ झालाय. क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर हा कधी समाधानकारक नसतो. नक्कीच अर्जुन मोठ्या स्कोर पर्यंत धडपड करेल, परंतु समोर हरीश आहे, समोर विनायक आहे, ज्यांना गेम चालवणं चांगलं माहिती आहे. अशा स्थितीमध्ये कोणाकडे गोलंदाजी द्यावी याच्यासाठी मात्र थोडंसं डिस्कशन केलं जात आहे, परंतु हे डिस्कशन कमी वेळेचं असू द्या अशी विनंती. मिस्टर निवास, चर्चा झाली होती या गोलंदाजाची. एक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आपला फॉर्म दाखवला. काय चेंडू या, सबमरीन आपल्याला बघायला मिळाला. शरीराचा वेध घेतला या चेंडूनं, आणि इथं मात्र जर बघितलं तर अर्जुनला अडथळा आला आणि निवास साठी सुद्धा कॅश प्राइज लगावण्यात आली आहे. 101 रुपये प्रत्येक विकेट साठी, 101 रुपये. निवास कोळेकर लाजवाब गोलंदाजी, तब्बल 20 ते 25 पावलांचा रनअप, त्याच्यानंतर ती बॉड ऍक्शन अगदी अशोक डिंडाची आठवण करून देतोय. या वेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन. नक्कीच निवास कोळेकर, चर्चा झाली होती गोलंदाजाची, आणि त्या चर्चा का झाली होती याचं मात्र अगदी उदाहरण सेट करतोय.
मागच्या मॅचला याच्यापर्यंत गोलंदाजी पोहोचली नव्हती. त्यानं ती खंत सुद्धा दाखवली की जर माझ्यापर्यंत गोलंदाजी आली असती तर मी नक्कीच काही धावा डिफेन्स केल्या असत्या, परंतु आता ती गोलंदाजी त्याच्यापर्यंत पोहोचली आणि अगदी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 2 धावा दिल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला लाजवाब चेंडू, वार्डर लाईन टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, अगदी मात्र लाजवाब गोलंदाजी. वेग आहे गोलंदाजाकडे, परंतु सध्या वेगावर स्वार होण्यापेक्षा टप्प्यावर जास्त भर दिली जाते आणि योग्य ठिकाणावर योग्य टप्पा टाकला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर निवास. हा चेंडू लाजवाब आहे. इथे सुद्धा गती दिली नाहीये. गोशांकी क्षेत्र आहे त्या बाजूला, फटका चांगला आहे, जागा चुकीची, धाव मिळेल. 1 धाव संख्या पुढे सरकतीये, पुढे जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावर. 19 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा निवास ऑन गोलंदाजीच्या मार्कवर. बघूया पुढचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा उडवला क्षेत्ररक्षक आहे, पोहोचेल का? इथे पोहोचला होता, परंतु हाताला चटका देऊन चेंडू जमिनीला दान झालाय. तोपर्यंत धावा 2 धावून घेतल्यात. अर्जुन मोहितेला चांगलं माहिती आहे कशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट करायचे आहे, कारण मोठे फटके येत नाहीयेत तर धावा धावून घेतल्या पाहिजेत. अशा स्थितीमध्ये मात्र लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. 1-1 म्हणता म्हणता 2 धावा, 2 म्हणता म्हणता 3 धावा अगदी मात्र काही क्षणातच त्यानं जमवल्यात. अर्जुन मोहिते लेजेंडरी क्रिकेटर MSK चा, आणि चांगली क्रिकेट सुद्धा बघायला मिळते. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. निवाचे अगदी गोलंदाजी अतिशय किफायतशीर राहिली आहे. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारचा असेल. इथं थोडीशी दिशा खराब आहे आणि यावेळेला आपण बघितलं तर पंच दर्शवत आहेत वाईड बॉलला. वाईड बॉल न धावसंख्या पुढे सरकते 23 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 23 लॉस ऑफ 0 विकेट्स. 1 चेंडूचा खेळ अद्याप ही बाकी आहे या ओव्हर मधल्या. बघूया पुढचा चेंडू. फटका तर फसलाय, झेल होईल का? आणि इथं काय घडतंय? याला वाटलं तो घेईल आणि त्याला वाटलं तो घेईल. एकमेकाकडे बघत राहिलेत, बॉलकडे कुणीच बघितलं नाही. तोपर्यंत धावून घेतलीये धाव 1. धावा झाल्या 24. 3 षटकांचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. लॉंग ऑफला हनुमंत कोळेकर अगदी सज्ज आहेत, वॉर्मअप करतायत गोलंदाजीसाठी, परंतु गोलंदाजी त्यांच्यापर्यंत येईल का हे प्रश्नचिन्ह अगदी मोठं आमच्या समोर उभं आहे. प्लेयरांनी आपल्या चिठ्ठ्या त्यामध्ये टाकायच्या नाहीयेत. विनंती असेल जर एखाद्या प्लेयरची चिठ्ठी त्यात आढळून आली तर मात्र तुमच्या घरातील काही वस्तू आम्ही इथपर्यंत जमा करू. राईट राऊंड विकेटने रमेश कोळेकर आपल्याला बघायला मिळतो. जसा रमेश आला तसा मात्र विकेट साठी 101 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा आलाय. पहिला चेंडू लेगचा मिस करून जाणारा, गती आहे परंतु दिशा खराब आहे. दिशा खराब, त्यावेळेला दशा खराब करायला पंच आतमध्ये आहेत आणि 1 धावेचा दंड बघायला मिळतोय आपल्याला स्कोअर कार्डच्या भूमिकेत. भूषण ज्यानं मात्र आज आणि कालच्या दिवसात अगदी मनमोहित केलं प्रत्येकाला. पुढचा चेंडू बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी असेल. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीराचा बाहेरच्या बाजूला टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा रामबाण उपाय मिळालाय अर्जुनच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याचा. मास्टर माइंड विनायक शिंदे पाठीमागच्या बाजूने उभा आहे. त्याला माहिती आहे अर्जुनची कमजोरी कोणती आहे आणि अगदी मात्र त्या कमजोरीवर वार केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रमेश कोळेकर. डान्सिंग डाऊन द विकेट. इथं फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू मोये मोये करून गेलाय आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर एंडला आहे सौरभ, परंतु थ्रो अगदी मध्ये गेलाय.
बघा गोलंदाज मागत होता माझ्याकडे थ्रो दे, यष्टीरक्षक मागत होता माझ्याकडे थ्रो दे. तो म्हणला तुम्ही दोघ जण भांडण्यापेक्षा मी मध्ये थ्रो टाकतो, तुम्ही तुमचं मिटवून घ्या. असं करणं गरजेचं असतं, समाजात वावरताना सुद्धा असं करायचंच असतं. नाणेफेकीसाठी यायचंय, याच्या नंतरचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. केबीसी फायटर्स वर्सेस हिंद वॉरियर्स. या वेळेला शरीरावर येणारा चेंडू शॉर्ट पिच टाकलेला हा बॉल कसा बसा घेऊन काढलाय. डिक्लेअरच्या झोनच्या बाजूने चेंडू नक्कीच जातोय, तोपर्यंत आतमध्ये थांबलाय चेंडू. तिसऱ्या डाव्यासाठी प्रयत्न, थ्रो झालाय, बॅट टेकली आहे का इथं मात्र अपील तर जोरदार झाली. या पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज डगआउटकडे. तीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. तीन चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय कुसरून एक्सप्रेस विजय सावंत. एक अष्टपैलू खेळाडू, कुसरून गावचा सितारा आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट पिच उडवलाय, ती वाढून ठेवलेलं हे पंचपक्वानाचं ताट आणि त्याच्यावर मारलेला हा आडव्या हाताचा ताव. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेरचा धावा. आनंद घेऊन आला लाजवाब षटकार. हा पुढचा चेंडू राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय घेतलाय. आता या वेळेला लाजवाब चेंडू आहे, गती आहे. मिड विकेटला बापू आपल्याला बघायला मिळत आहेत, अगदी एक्सायटेड आहेत. लाजवाब बापूच्या माध्यमातून चेरअप केलं जात आहे आणि लॉंग ऑफला उभा असलेला हनुमंत सुद्धा बघा. प्लेयर कसं असावं तर हनुमंत सारखं असावं. बॅटिंग मिळेल का नाही मिळेल, बॉलिंग मिळेल का नाही मिळेल, परंतु ओरडण्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची कसर ठेवत नाहीये. हा पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. या वेळेला आडवा पॅट ने तडाखा, स्टँड अँड डिलिव्हर होईल का इथे मात्र झेल संपादित. पंच शानिशा करतायत, पंचाने दाखवलंय षटकार, स्टँड अँड डिलिव्हर. धावा जर आपण बघितल्या आता तर 42 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 43 धावा जिंकण्यासाठी हिंदवी वॉरियर्स या संघाला जमवायचे आहेत आणि याच्या नंतरचा सामना एकीकडे केबीसी फायटर्स आहे तर दुसरीकडे हिंदवी वॉरियर्स संघाचा आहे. जास्त वेळ खर्च करू नका, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मळादेवी वॉरियर्स संघ आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे.
याच्या नंतरचा सामना एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय केबीसी फायटर्स तर त्यांच्या विरोधात असेल हिंद बी वॉरियर्स. एकीकडे अर्जुन पवार आपल्याला बघायला मिळेल तर दुसरीकडे त्याचाच अगदी साथी जोडीदार हरीश कोळीकर. एकीकडे आपण बघितलं तर अजय कुंभार आपल्याला बघायला मिळेल तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळेल रमेश कोळेकर. एकीकडे आपल्याला बघायला मिळेल शिवा ची पावर तर दुसरीकडे बघायला मिळेल विनायकचा माइंड. बघूया याच्या नंतरचा सामना अगदी चांगला होईल, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये एक लाजवाब सामना चालू आहे. कोण होईल यासाठी चाललेली ही धडपड बघायला मिळते आपल्याला. 42 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात, 43 धावा जमवायच्यात. अशा स्थितीमध्ये विनायक आणि हरीशवर विशेष लक्ष असेल. सामना लगेच चालू करून घ्यायचा, जास्त वेळ खर्च करू नका. आपलं क्षेत्ररक्षण लगेच फैलावायचं आणि मैदानाच्या आतमध्ये भूषण आपल्याला बघायला मिळतोय हरीश. भूषण हरीश बद्दल चर्चा केली होती. हरीशला अगदी लहानपणापासून बघतोय. हरीशची ती धडपड खेळण्यासाठीची आपण वारंवार बघत आलोय. पहिली बॅटिंग पाहिजेच, म्हणजे स्कोअर कसाही असू द्या, सिच्युएशन कशी असू द्या, कॅप्टन जर तुम्ही असाल तर तुम्ही कसं व्हाल याचं जिवंत उदाहरण हरीश आहे. पहिली बॅटिंग पाहिजे. किरण सर आपणास विनंती आहे. अक्षय म्हात्रे आपली अगदी मनाच्या आतल्या कोपऱ्यातून आठवण करतायत आणि विनंती आहे येस विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये जास्त गदारोळ करू नका. तुम्ही लकी ड्रॉ साठी जे कुपन घेताय ते प्लीज थोडस बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. पवन पवार डीजेच्या बाजूला जावा विनंती असेल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर कोसरुंड एक्सप्रेस विजय सावंत आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड द विकेटने समोर आपल्याला बघायला मिळतोय हिंदवी एक्सप्रेस हरीश. पहिला चेंडू वाढवा, बॅटने उडवायचा होता, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल आलाय. षटकारासाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज झाले हरीशच्या. यस मान्य श्री सचिन सुर्वे नाटोशी गावचे रहिवासी इथपर्यंत केपीएल पाहण्यासाठी आले आहेत. आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. मान्य श्री सचिन सुर्वे. या वेळेला दांडी गोल, जेवढी जागा मिळाली तेवढ्या जागेतून मात्र उडवली आहे, अगदी मात्र कोडून पाडली आहे. दांडी 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 गोल. आतमध्ये आलाय रमेश कोळेकर. विजय सावंतनं दाखवलंय कशासाठी त्याला एक्सप्रेस हे नाव दिलंय. पहिला चेंडू फुल पिच होता, त्याच्यावर जर बघितलं तर क्रॉस बॅटेड फटका खेळण्यासाठी आपण बघितलं तर हरीश अडखळला गेला. हा पुढचा चेंडू रमेश साठी. हा ही चेंडू अंगावर टाकण्याचा प्रयत्न इथं जर बघितला तर पंच दर्शवतायत अवांतर धाव असलेला हा चेंडू. नक्कीच पंतांनी त्याला नकारात्मक भूमिका दाखवली आहे. अवांतर धावसंख्या देखणे भर पडतीये आणि धावसंख्या 1 या आकड्यावर जाऊन बसतीये आणि अगदी स्वस्तात परतलाय हरीश. भूषण काय म्हणशील हरीशच्या या परफॉर्मन्सवर? तुला भरपूर काय म्हणायचं मला माहिती आहे, परंतु तू मॅच मध्ये बोलणार नाहीये. संध्याकाळी नक्कीच आपण गपचूप मध्ये त्या शिव्या देऊयात. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा उडवला, मिडल ऑफ द बॅट, लाजवाब शॉट. रमेश कोळेकर ऑन फायर. जसा आला तसा मात्र डिपॉझिट केला. 6 धावेसाठी षटकार. ₹100 कॅश प्राइज जमा झालाय. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा.
हलक्याताने खेळलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला परंतु फेकी योग्य जागेवर झाली नाही. तोपर्यंत मात्र एक धाव धावून घेतली आणि ती धावून घेतली कुणी, त्याच्यासाठी कौतुक असेल विनायक शिंदे. आज धावलं जात आहे ज्याच्या माध्यमातून. याच्या अधिकाराची मॅच सुद्धा ज्यानं पूर्ण सीझन मध्ये जेवढा धावलेला नाहीये तेवढा त्या मॅच मध्ये धावलाय. आणि हीच तर केपीएल ची धडपड आहे. ह्याचसाठी तर केपीएल जाणलं जातं. ज्याला खेळता येत नाही तो इथं खेळून उठतो आणि ज्याला धावता येत नाही तो सुद्धा इथं धावून उठतो. आणि विनायक शिंदे आज मात्र जीवाच्या आकांताना धावतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राऊंड विकेटने आपल्याला बघायला मिळतो विजय सावंत. या वेळेला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, त्याला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे पुढच्या बाजूला. इथं विशाल बघायला मिळतो, त्याच्याकडून थोडंसं फंबल. त्याचं रूपांतर एकमती कसं करायचं याचं रूपांतर चांगलं माहिती आहे विनायकला. आणि विशाल पवार आपल्याला बघायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेनं. अगदी निराशाजनक फिल्डिंग. विजय सावंत सुद्धा तेच सांगतायत. मॅचच्या बाहेर असतो तर नक्कीच नाकाव बुक्की मारली असती, परंतु आता मॅच मध्ये आहेस तर नक्कीच तुला थोडंसं प्रोत्साहन देतोय. हा पुढचा चेंडू राऊंड विकेटने. शॉर्ट पिच इथं सुद्धा क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि त्यानं मात्र चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावानं षटक संपतंय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 11 धावा लागल्यात धाव फलकावर. धावा चांगल्या झाल्यात. हरीश बाद झाला. मग आता कसं होईल, परंतु रमेशनं मात्र दिलासा दिला. मान्य श्री तुकाराम दादा कुंभार आपलं मनाच्या अगदी आतल्या कोपऱ्यातून सहर्ष स्वागत. आणि विनायक शिंदे साठी कॅश प्राइज लगावण्यात आलं. माननीय श्री अशोक मोरे यांच्या माध्यमातून एक दिलदार व्यक्तिमत्व सध्या तरी विनायक शिंदेवर कॅश प्राइज लावलंय. सलग 4 धावा जर तुम्ही पळून काढल्यात तर मात्र 101 रुपयांचे मानकरी व्हाल. आणि गोलंदाजीच्या मार्कवर द कोच संतोष दुपटे आपल्याला बघायला मिळत आहेत. राईट आर्म ओ द विकेटने संतोष. समोर विनायक. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आता आहेत 1 2 3 4 येत आहेत आणि चेंडून अगदी सेंटर ऑफ द सर्कल शोधला. सगळ्यांच्या मध्ये पडलाय. पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथं मात्र फलंदाज बाद. आज संध्याकाळी घरात भांडणं नक्की होणार आहेत. फलंदाजाला बाद दिलाय. अंपायर होता कोण? अक्षयनं बाद दिलाय. नक्कीच इथं रिव्ह्यू घेतलाय. अक्षयनं चेक केलं जाईल, कारण जसं अक्षयनं बाद केलं अशोक तसं मात्र विनायकनं त्याच्याकडे थोडस रागानं बघितलं आणि अक्षय थोडासा घाबरला आणि म्हटला बाबा रिव्ह्यू घे, परंतु असं काय बघू नको, आणि रिव्ह्यू घेतलाय. येस, थर्ड अंपायरच्या अगदी डिपार्टमेंट मधून कौल आलाय. आउट आहे. 101 रुपये वाचलेले आहेत अशोकचे. हा, आणि विकेट सुद्धा विनायकची विकेट जर काढली असती संतोष दादांनी तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज लावायला दीपक दादा आमच्यापर्यंत पोहोचले सुद्धा होते, परंतु रनआउटच्या स्वरूपात विनायक दादा बाहेर झालाय आणि नक्कीच दीपक दादांचे 500 रुपये सुद्धा वाचलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये एक होतीये रॉयल एंट्री. बापू आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र स्वतः हा सगळा भार सामावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा द कोच आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहेत आणि इथं स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्यासाठी संधी होती जरूर, परंतु इथं मात्र झेल ड्रॉप झाला. बापू डेंजर एंडला डायरेक्ट हिट नाही झालेला. डायरेक्ट हिट झालास तर बापू नावाची कहाणी इथं समाप्त झाली असती, परंतु इथं मात्र बापू अगदी पॉपिंग ग्रीस मध्ये सुरक्षित पोहोचला. हेच तर पाहिजे होतं बापूसाठी. एक षटकारसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालं.
अनिल पवार यांच्या माध्यमातून, सॉरी 500 रुपये वाढवले सुद्धा, 1000 रुपयांचा कॅश प्राइज तुकाराम बापू यांच्या माध्यमातून एक षटकार आला तर अनिल पवार यांच्या माध्यमातून. बघूया समोर सध्या तरी रमेश चांगली बॅटिंग करतो, एक षटकार आलाय, त्याला माहिती आहे मॅच कशी घेऊन जायचं. इथं मात्र बराच बाउन्स आहे, पंच वळतायत, दर्शवतायत व्हाईट बॉल. अगदी 2 हात समांतर आहेत, कवायतीचा मोका पंचांना मिळालाय, पंचांनी कवायत करून दर्शवलंय सुद्धा. हा व्हाईट बॉल आहे. संतोष आपल्याला बघायला मिळतोय, 1 बाउन्सचा इशारा सुद्धा करण्यात आलाय. म्हणजे तुम्हाला याच्यानंतर चेंडू एकही चेंडू तुम्हाला बाउन्स हाताळता येणार नाहीये. आता मात्र रमेश हलक्या हाताने खेळायचा होता, इथं सोडून दिला. कशासाठी सोडला आणि पंचांकडे अगदी आशावादी नजरेनं बघितलं जात आहे, परंतु पंच अगदी तटस्थ आहेत. डॉट बॉल आला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा संतोष आपल्याला बघायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, उडवला आणि सरळ लँड झाला. हा अडथळा मध्ये सध्या तरी विशालचे लिंबू चापचा, सॉरी विशालचे किसे चापचा. कारण हा षटकाराचा चेंडू होता, झाडाला लागला, मैदानाच्या आतमध्ये थांबला, 2 धावा नक्कीच घेतल्यात आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर संतोष. परंतु रमेश आपला फॉर्म दाखवतोय. हाही चेंडू उडवला, इथे मात्र झेलसाठी संधी, 2 जण चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथं झेल ड्रॉप. आतापर्यंतचा इतिहास आहे, चित्तारकीच्या मैदानात ज्या वेळेला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात त्यावेळेला झेल ड्रॉप होतोच, आणि आता सुद्धा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे, झेल ड्रॉप. आणि आता सगळ्यांना जी नजर लागली होती, सगळ्यांची नजर ज्या माणसावर लागली होती, तो माणूस सध्या स्ट्राईकवर आहे, तो फलंदाज सध्या स्ट्राईकवर आहे. तुकाराम बापू 1000 रुपयांचा कॅश प्राइज ज्याच्यावर लगावण्यात आलाय. आणि बघूया आता कसा खेळ करेल. चित्तारकीच्या मैदानात लहानासा मोठा झालाय, आता मात्र फटका मोठा मारावा लागेल. उडवण्याचा प्रयत्न तरी करण्यात आलाय, हेलिकॉप्टर मारलाय, रनआउट होईल का? आणि इथं मात्र अपील तर केली आहे, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. 1000 रुपये वाचलेले आहेत. बापून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बापूने जे हेलिकॉप्टर घेतलंय ते जमिनीवरूनच पळतं, रशीवालं हेलिकॉप्टर आहे त्याचं. बापू बाद झालं. 2 षटकांची समाप्ती, 19 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा लागल्यात. हरीश अगदी स्वस्तात शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर विनायकने सुद्धा काढता पाय घेतला, तुकारामने सुद्धा काढता पाय घेतला आणि आता हनुमंत मैदानाच्या आतमध्ये आला. हनुमंत कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आला. प्रत्येकाला आठवत असेल तो आमदार चषक मधला 100 शॉट 106 हनुमंत कोळेकरचा. फॉर्म मध्ये असलेला हा अगदी इन्फॉर्म बॅट्समन. समोर रमेश त्याच्या समवेत आहे. 43 धावांचं लक्ष आहे, 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस उडवला, क्षेत्ररक्षक आहे, अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू. इथं मात्र विशाल आपल्याला बघायला मिळतो, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि विकेटचं पतन. रमेश सुद्धा बाक. चार बाद 19. मळाईदेवी वॉरियर संघाचा शेन वॉन दुसरा चेंडू फेकेल. शेन वॉन शॉर्ट पिच चेंडू घोषित क्षेत्रात जात. एकदा
वंडी. पुढचा चेंडू शेनवॉनचा अनिल मोहितेसाठी. मोये मोये. आणि आता चुरस लागली आहे दोन्ही संघामध्ये. आता दोन्ही संघांच्या डगआउट मधून अगदी आवाज येतोय, कारण मॅच तेवढ्या लेवलची आहे. एकीकडे अर्जुन मोहिते स्ट्राईकवर आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवर बघायला मिळतोय. अशोकने सांगितलं की शेनवॉन आहे हा एमएसकेचा शेनवॉन आपल्याला बघायला मिळतोय. आणि समोर हनुमंत कोळेकर याच्या रडार मध्ये बॉल आला तर नक्कीच रस्त्यावर पोहोचेल. या वेळेला गुडघा टेकला होता, पण फक्त हा गुडघा टेकूनच राहिलाय आणि डॉट बॉल आला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राऊंड द विकेटने अर्जुन मोहिते. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र जावं लागेल. अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय हनुमंत कोळेकर आणि विकेटचं बटन डीजे. वादळ वारा आला आणि घराचे पत्रे गेले तोडून आणि आमच्या अर्जुन रावांचे टकलं पडत आलंय फोडून. आणि खरोखरच आहे ते. या वेळेला स्लो बरोबर पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. क्षेत्ररक्षक आहे चांगला, नक्कीच एफर्ट्स. आणि इथं जर बघितलं तर हा विजय जमिनीवरून आज धावतच नाहीये. यांना हवेत धावायचं कसं चांगलं शिकलं. षटक संपतंय. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण बघतोय 25 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 25 धावा. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय दर्शन. 1 शॉट आहे. यस, एक धाव शॉट आहे. आधीच धावा कमी आहेत आणि त्यात जर तुम्ही अशा प्रकारे चोरी करायला लागलात तर मात्र तुमची चोरी तुम्ही तुमच्याच घरात चोरी करताय असं आहे. 24 धावा झाल्यात धावफलकावर. 24 धावा. एक षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंचवीस धाव 24 धावा धावफलकावर बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहेत मला इथे वॉरियर्स संघाचे संघ मला चॉईस प्लेयर अंकुश मोरे. या वेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि इथं मात्र फंबल झाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाने विजयचा बॅकअप योग्य वेळेवर येतोय. आज विजय सगळीकडे बॅकअप करतोय. मिड विकेटला मगाशी क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, त्यानं तिथं सुद्धा बॅकअप दिला. इथं जर आपण बघितलं तर डिप्स्क्वल लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, तिथं सुद्धा बॅकअप दिला. विजयनं आज नक्की ओआरएस पिलाय की पेट्रोल याच्यावर थोडीशी चर्चा केली जाईल. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या मार्कवर अंकुश मोरे. समोर दर्शन. आडवा बॅटने उचलला. क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. डीप मध्ये कॉर्नरला विजय सावंत आहे. तो अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 5 धावा 2 चेंडूवर आल्यात. म्हणजे आता 4 चेंडू मध्ये धावा जमवायच्या असतील त्या 14. 4 चेंडू 14 धावा. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा हिंदवी वॉरियर्स या संघाला आणून ठेवेल. बघूया 8 मोठा विकेट आपल्याला बघायला मिळतोय अंकुश मोये. या वेळेला स्लो बबन. चेंज ऑफ द पेस. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि इथं जर बघितलं तर बॅट्समनला बीट झाला. एक्सपिरियन्स कसा असतो तर हो असा असतो. आतमध्ये येणारा चेंडू टाकला. अगदी मॅजिकल बोट फिरवली आहेत आणि दर्शनला बीट केलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दर्शन पवार ऑन स्ट्राईक.
याही वेळेला फसवा चेंडू, डिक्लेअरचा झोन पाठीमाग आहे, डायरेक्ट हिट झाला असता तर आणि एक विकेट मिळाली असती. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे लेग बायच्या स्वरूपातील. आणि आता आपण बघितलं तर 2 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. या मॅच मधली हवा काढून घेतली आहे, परंतु समोर अनिल पहिली सुपर ओव्हर होईल का या टुर्नामेंट मधली. यावेळेला बॅटची कडा लागले होते, क्षेत्ररक्षक आहे त्या बाजूला आणि नक्कीच एक धाव कंप्लीट. शेवटचा चेंडू आणि आता औपचारिकता बाकी आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवर स्टेटस टाकणारा षटकार येईल का. आणि चेंडू तर बराच उंच आहे, क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळेल का. सूरज आहे खाली आणि झेल कंप्लीट झाला. विकेटचं पतन, दर्शन बॅक टू द पवेलियन. सामना गमावलाय हिंदवी वॉरियर्स संघ आणि सामना जिंकलाय माळदेव वॉरियर्स संघ. हाडलक बॅडलक हिंदवी वॉरियर्स आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा माळदेव वॉरियर्स. याच्या नंतरचा नाणेफेक लगेच याच्या नाणेफेकीसाठी एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय हिंदवी वॉरियर्स, तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतील केबीसी फायटर्स. या सामनाचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून खेळत असताना महत्वाच्या 17 धावा आल्या तो सौरभ ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर.